नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा लिटर दूध, 2 चमचे चॉकलेट पावडर, पाव कप पाणी, 1 वाटी पिठी साखर आणि 4 चमचे कॉफी, इन्स्टंट कॉफी आहे। सर्वप्रथम आपल्याला या भांड्यामध्ये पाव कप पाणी घालायचे आणि हे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचंय। आणि आता हे पाणी उकळलेलं आहे, याच्यामध्ये आता आपण ही इन्स्टंट कॉफी पावडर घालायची आणि हे एकसारखं छान हलवून घ्यायचंय। ह्याचा आपण सिरप बनवून घ्यायचंय, एकदम पातळ करायची नाहीये ही। एक बारीक गॅस वरती 3 ते 4 मिनिटं ह्याला उकळी येऊ द्यायची, सिरप बनवून घ्यायचं आहे। आता हे छान सिरप बनला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हे सिरप आता आपल्याला गार होऊ द्यायचे, गॅस बंद करून। साधारण 5 मिनिटांनंतर हे सिरप गार झालेलं आहे आणि आता हे सिरप आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही पिठी साखर घालायची। त्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेऊ। हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण आता हे अर्धा ते पाऊण तास डीप फ्रीजर मध्ये ठेवायचंय गार करण्यास। जर तुम्हाला इन्स्टंटली कोल्ड कॉफी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्येच ब्लेंड करताना आईस क्यूब टाकून ब्लेंड करू शकता। तोपर्यंत आपण चॉकलेट सिरप बनवून घेऊ। त्यासाठी आपण ह्या चॉकलेट पावडर मध्ये दूध घालायचे, थोडं थोडं ऍड करायचं। जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करण्यास विसरू नका, कारण जेव्हा मी केव्हा रेसिपीज अपलोड करीन ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। असं थोडंसं घट्टसर ठेवायचे चॉकलेट पावडरचं चॉकलेट सिरप। साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर हे आपण फ्रीजर मधून काढून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर परत आपण मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचंय। त्यानंतर हे असं छान दिसेल, घट्टसर असं जरा झालं आहे हे। आणि ते आता आपण सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्ही हे जरूर ट्राय करा आणि कशी झाली आहे कोल्ड कॉफी मला नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि आता आपण डेकोरेशन साठी त्यावरती जे आपण चॉकलेटची क्रीम बनवली होती ती घालू। हे चॉकलेटचं सिरप आपण ह्यामध्ये घालायचंय।